ह्या घरासाठी इतक्या इच्छा मारल्या ते मी माझ्या संसारासाठी की मला हे पाहिजे, मी इथं पैसे खर्च केले तर मला ती गोष्ट भेटणार नाही, आणि आता मला सगळं भेटलंय. पण मला म्हटलं काय जातं माहिती आहे, तू केलंयसच काय? घरी बसून तर नुसती खाते, खाऊन माजली या, कुठल्या अँगलनं माजली मी? इतकं बोलणे तर सहन करते ना मी, राग पण येतो, सहनशक्तीच्या बाहेर आहे. आणि गावाकडच्या बायकांना सगळं सहन करावंच लागतं. जे की एकत्र राहत असेल ना, म्हणजे जिथं त्यांच्या सासू सासरे असतील ना, त्यांना तर हे नशिबाचा भोग किंवा हात जाच चुकलाच नाही. तर घरातले सगळे कामं आवरलेत, आता निघाले आंब्याखाली. सोनं तर जाऊन बसल्या, आता मी पण. आणि गुलाबाला आता लई कळ्या लागल्या, त्या दिसत असेल तुम्हाला. तर आता सोनूसाठी एक फूल घेऊन जाते तिच्या केसात घालायला. चला, भरपूर अशा कळ्या लागल्यातच. रोज दोन तीन फुलं येते, ती रोज तोडली तरी पण. कडी लावल्या. जातो. पाणी नाही आणलं मी, पाणी नाही आणलं. काय झालं वाव करायला. आणि इकडं पण बघा, मोगऱ्याला पण आले ते, पण आता हे कधी तोडू, कारण कालचा गजरा मी आज लावलाय. ह्याला पण फुलं आलेत भरपूर. काय म्हटले? राहू द्या, दे केस विचाराय, चल डोकं विचार. आहे का? पण आधी डोकं विचारूया तर. आणि मी सुद्धा काल केलेला गजरा मी आज लावलाय. रात्री लावायला टाईमच भेटला नाही, स्वयंपाक वगैरे बनवायचा होता, लाईट पण गेलेली त्यामुळं. आणि सोनूचा फोन बघा, मॅजिक पार्टी घेतली फोन टाईप, आणि त्यात ती म्हणजे खेळता खेळता पण अभ्यास करते. तर असं झालं, पहिला तिची वेणी घालते कारण तिची केस पुढे येते. ती आंघोळ घातली आहे, जेवण वगैरे दिलं, केस विंचरली नाही. ती म्हणलं की इकडं आपण जाऊया आणि मग विंचरूया. चल ये, ठेवते. आता मी घातलेला गजरा मॅडम म्हणले मला पण पाहिजे या. तर आता मानच वाकडी केली आहे, वजं वाटतंय तिच्या मानाला. आणि हा गजरा आता मी तिला घातला या, कारण ती म्हणली मला पण पाहिजे आणि फुल पण पाहिजे. तर म्हटलं घाल. मला तरी कुठं लई जास्त घाल वाटलेला, मला पण वजच होत होतं, कारण लई फुलं होती का नाही. तर मी जास्त दाट ववलाय. छान दिसतोय, पण मस्त वाटतंय असं. चला, तिला झोका बांधून देते आता व्यवस्थित. वास छान येतोय ना, वास घेतला तरी मस्त सुगंध येतो, है ना. आणि मला ही फुल आवडतं, असल्या कलरचं आणि गुलाबाचं. नाही तर कुठलीच फुल नाही मला आवडत, एवढंच फुल आवडतं. तू टकाचं नको काढूस. झोका जास्त खाली आलाय, मी दिसते का? झोका जास्त खाली आलाय, तिला बसा येत नव्हतं, म्हणून थोडंसं वर करून देते. बस तेवढा, अजून कडवायचं. ए नको, झोका घ्यायला बस. चांगली साडी आणली झोका बांधायला, रानात घालाय होती. कसं म्हणजे घाण झाली, दिसत नाहीये, लगेच निघून पण जात. आणि पानं दिसत असतील, सगळी माती केली ह्याच्यावरती, वापरावरती. मग होणारच आता, पाय खाली टेकले. हा, मी खाली ओसशी आणून इथं टांगल्या. फुल पडाय आले, ये पटकन इकडं. खाली बघ, गजरा लावायच्या हवस एवढ्याशा जीवाला. काढू का सोन्या? हा, मनापासून सांग. होय का? तर आता गजरा काढलाय आणि आता फुल लावले, आणि नुसतं सिंगल फुल छान दिसते बा. पळाल्या लगेच. बसा, तुला काय सांगितलं तर इकडे बांधती, इतकं जवळ नको. पण इकडे जातंय ना. तू
तू झोका तिरका घेते पायपीकडून घे, तुला सांगते. तुला घ्यायलाच येत नव्हता. झोका तिरका फांदी तिरकी असल्यामुळे ना झोका तिरका होतोय, पण तिला माझ्याकडे तोंड करून घ्यायचं आहे. पण तसा झोका नाही, झोका आहे उलटा. उलटा म्हणजे असा. बरं राहू दे, करू का पण बोल. तर आता 4 वाजल्यात आणि सोनूला भूक लागलेली, तर चपाती संपलेली आहे. मग मी उपीट बनवून आणले. त्याला कांदा वगैरे काय आवडत नाही, त्यामुळे मी काय टाकला नाही ना. आता मी पण इथं खायला घेतले. दुपारी आम्ही आंबा कापला आणि त्यातला एवढा ठेवला, कारण इतका आंबट आहे ना आंबा, हा तोंडात पण धरू नाही वाटत. तर चला असू दे, खातो आणि आता जातो आणि घरातली कामं करतो, है ना. चला या तुम्ही पण खायला. झोपली होती सोनू, तिला उठवून गेले मी घरी. असं नको झोपून जायला, कारण साप वगैरे असतं तिथं बांधायला सारखं असतं. तर असं चला जातो आता घरी. बघते बघी कशी. हे चला, माझी सासू आहे ना, इतकी विचित्र बाई आहे ती, तर तिचं माझ्याकडेच लक्ष आहे. तर असंच चला, मी कॅमेरा बंद करते आता. इतकं गरम होतं या, बाहेर बस म्हणलं तर आता भूत शिरलंय अंगात. चिंध्या बाहेर आल्या त्या घराच्या, कारण इथनं गोमी वगैरे शिरतात ना. तर ज्यांनी आमचं शेड बनवून दिलं त्यांनी काय व्यवस्थित बनवलं नाही, त्यामुळे सगळं आम्हाला करावं लागतं. असं तिथं जाऊ द्यात. व्हिडिओना थंबनेल देत होती, घरी कोण नाही तोपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ आहे तो अपलोड करून टाकावा. असं पण तो गॅलरीत ठेवून काय उपयोग नाही. मी गॅलरीतले फोटो सगळं डिलीट करून टाकले, काही त्याचा फायदाच नाही आहे. आणि ना मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायचं आहे, ते कदाचित मी त्यासाठी उद्या सेपरेट ब्लॉग बनवेन. जाऊ द्यात. मी बसले होते बाहेर, तोपर्यंत मॅडमचं चाललंय घरातलं आवरायचं नाही. तिनं खाल्लं, आता तिचं पोट भरलं नव्हतं. ती म्हणली मला अजून पाहिजे, म्हणून तिला अजून करून दिलं होतं उपीट. तर तिनं ते खाल्लं बसून आणि तिने भांडी वगैरे बाहेर आणून ठेवली. आणि ना मी सतत मग तुम्हाला म्हणते ना, कदाचित शेवट असेल व्हिडिओचा, मी व्हिडिओ करणार नाही आहे, थोडे दिवस टाईम घेणार आहे. तर मला ना म्हणजे सोनू सांगत असते की अशी का करते, सगळा राग व्हिडिओवर का काढते, तुला माहीत आहे ना आपल्यातनं तर पैसे भेटतात, आपण जर काय केलं नाही तर आपल्याला कोण पैसे देणार, माझी हाऊस कोण करणार, असं सतत मला ती बोलत असते. आणि कुठंतरी त्या गोष्टीने वाटतं खरंच आपण नाही कमवलं तर आपल्याला कोण देणार आहे ना, म्हणजे आपली काही किंमतच राहणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं, आणि ह्याच्या आधी पण राहिलं आहे. म्हणजे हाऊस नावाची गोष्ट आपल्या नशिबातनं किंवा आपल्या इच्छा असते ना, त्या कधी आपण व्यक्त करायच्याच नाही. ते आपल्याला काय पाहिजे काय नको हे कधी आपण सांगायचंच नाही. असं होतं जेव्हा आपण कमवतो नसतो, आणि जेव्हा कमवतो असतो ना, तेव्हा कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे ना तर कोणाला विचारायची गरज नाही लागत. पाहिजे तर आपण स्वतःहून सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. आणि असं वाटतं की आता माझी पोरगी मोठी व्हायला लागली, तिला सगळ्या गोष्टी पाहिजे असते, त्या म्हणजे भरपूर साऱ्या गरजा तर तिला आहेतच तिच्या. आणि आत्ताच मी सगळं सोडून दिलं तर कसं होणार ना, नवऱ्याच्या जेव्हा तर काय होणार नाही, म्हणून तर हा पर्याय मी निवडला होता की माझी पोरीची हाऊस आणि अजून काय संसाराला थोडासा हातभार लागावा यासाठी. आणि मी बंद केलं तर मग आमची हाऊस तर बाजूलाच राहणे, गरजच पूर्ण होत नाही तर हाऊस तर कशी होणार ना. काय करू, माझं डोकं चालत नाही आहे. म्हणून मला ती म्हटली की तू थंबनेल देत बस, व्हिडिओ अपलोड करत बस, कारण व्हिडिओ अपलोड करायला मला तिकडे जावं लागतं, आणि मग ते कोणी नसेल तेव्हाच मला अपलोड करावं लागणार आहे आता. असं असतं. म्हणजे अपलोड मी केला होता यांच्या फोनवरनं, पण फक्त थंबनेल वगैरे द्यायचं राहिलं असतं, म्हणजे संध्याकाळी फोन हातात घ्यायची गरज नाही पडणार त्यासाठी. तर ती म्हणली की मी काम करते, तो तुझं काम करत बस, एवढं मोठं झालं या. असं चला आता मी पण आता माझ्या कामाला लागते, झाडून वगैरे काढते आणि स्वयंपाकाची तयारी लागते, कारण आता थोड्या वेळानं लाईट जाईल, मग नंतर काही करता येणार नाही आहे. आणि असंच असणार आहे आता माझं आयुष्य, इंटरेस्ट नाही आहे काय राहिलेला. आणि ना मला खरंच ह्या विषयावरती बोलायचं आहे. बघू आपण उद्याचा व्हिडिओ ना, जेव्हा कोणी घरी नसेल. आज होती सगळी घरी, आत्ता ती वावरात गेली सासूबाई, म्हणून मी हा ब्लॉग बनवते. आणि सासरे माहीत नाही कुठं गेलेत, मी इकडं बसते, तुम्हाला माझी गरिबी लई दिसते की खुश राहत जा, दुसरे दुःख देते म्हणून दुःखी राहू नको.
पण मनाला गोष्टी घाव करून जातात ना, त्या गोष्टीनं आपोआप दुःख होतं माणसाला. एखादी माणूस चेष्टेवारी गोष्ट बोलली तर ते आपण चेष्टेवारी सोडून देतो, त्याला मनावर घेत नाही आपण. पण तीच गोष्ट माणूस रागात बोललं ना तर ते आपण मनावर घेतो. असंच आहे माझं. मला मनाला गोष्टी लागतात, कारण माणूस तसं नसेल तर त्याला ती गोष्ट बोलली ना ती लागतेच, प्रत्येकालाच लागते मनाला. म्हणून सगळ्याच गोष्टी मला मनाला लागतात आणि वाईट वाटतं आणि मी रडते, नाराज होते, सगळं काही करते, आयुष्य संपवण्यापर्यंत जाते. म्हणजे होतं माझ्याकडून असं. जाऊ द्यात, हे सगळं चालायचं आहे. मी बनवेल भरपूर जणांच्या प्रश्नावरती आणि माझ्या मनात आता मी काय निर्णय घेऊ याच्यावरती व्हिडिओ मी बनवेल. ओके, चला. माझ्या लेकरानं घर आवरून ठेवलं, धुवायची कपडे येते ती तिकडं नेऊन ठेवले डायरेक्ट. बेड वगैरे आवरला, झाडून वगैरे काढलं, स्वच्छ करून ठेवलं आहे सगळं. थँक्यू. पण गरम किती झालं आहे. तोंड बिंड धुवा आता आणि माझी ओढणी बिनली बांधून. बाळा, हेच करायचं आहे, नवऱ्याच्या घरी जाऊन हेच करायचं आहे. कामातनं आपल्याला कधी सुटका नाही भेटत, समजलं का? तर गाडी वगैरे इकडं आणून लावू नको असं झालं, कारण मी गाडीला हात नाही लावला जेव्हापासून भांडणं वगैरे झालेत का नाही, तेव्हापासून मी गाडी हातातच नाही घेतली. कारण सांगते, जुन्या विचाराचे लोक, त्यांचे विचार किती खालचं असतं, तर किती खालच्या पातळीचं असतं. तर हे तर तुम्हाला माहितीच आहे. गाडी चालवणं म्हणजे ते गडी झाला, गड्यावानी कामं करायला लागली म्हणजे असंच. आणि असं त्यांना वाटणार नाही की आता ती आपल्या लेकाच्या बरोबरीला चालायला लागली, लेकाचा ताप कमी करते, पुरीला सोडायला आणायला, सामान आणायला, ह्या गोष्टी होणार आहेत. त्या थोडं तिच्या पण लेकाला आराम भेटल ही गोष्ट नाही, पण मी जी करते ही चुकीचं आहे. लेकाला आरामाची गोष्ट बोलली जाते नुसतं, पण आता ही करते मी लेकाला आराम भेटावाच म्हणून करते ना. पण नाही, मी करायचंच नाही. मी फक्त धुणं, भांडी, स्वयंपाक, रानातली कामं, दुसऱ्याच्या रानात जायचं, कामाला जायचं, रोजगारानं, असं मत आहे त्यांचं. आणि ते मला नाही जमणार असं मला वाटतं. कारण आपण रानात जाऊन पण तेवढंच कमवतो, इथं पण तेवढंच कमवतो, मग काय लोकांच्या रानात जायचं आहे ना. जातात तसं असेल तसं. पण मी गाडीला हात वगैरे नाही लावला. माझा नवरा म्हणतो तू त्यांचं मनाव का घेते, मनाव का घेते. त्यांचं मनावर घ्यावं लागतं, कारण बोलणं तसं असतं ना, मग मनावरती घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. म्हणूनसाठी मी त्यांना कार्ड वगैरे का तुम्ही म्हणता ना, कार्ड का दिलं काय, ते सगळं सांगेन मी तुम्हाला. पाणी भराय घेतलंय, नको भरू, टाकी नको खाली करू. भले ना, मी गाडी माझ्या पैशाची, मी खरं सांगते, मी गाडीला पैसे दिलं होतं. जेवढं काय पैसे आम्ही भरलेत ना, ते पैसे मी माझं पैसे दिलेलं. वॉशिंग मशीन ना, त्या भांडणामध्ये ना सासूबाईने सगळंच काढलेलं की कपडे धुवायला मशीन घेतली, तिला कशाचा ताप नाही, ती मशीन काही लेकाने घेऊन दिली नाही, मी माझ्या पैशाने घेतली. त्याचा हप्ता पण मी भरते, या गाडी पण मी माझ्या पैशाने घेतली. आणि अजून गाडीचं निम्म बसलेत ना, हप्ता वगैरे अजून काय लागला नाही आहे, ते अजून आमचं राहिलं या, ते हप्ता पण मी भरणार आहे. मग ह्यांना मिरच्या का लागत्या त्या? मग कधी कधी मला वाटतं मी घेऊन काहीच उपयोग नाही, मी करते संसाराला, तर कधी कधी मला ही हाकलून पण देऊ शकते संसारातनं की जा तू काहीच केलं नाही, कारण लोकांना दिसत नाही ना. मी फक्त घरात राहिलेली, झोपा काढलेली एवढंच दिसतंय, पण मी जे करते ना, जे काही कमवते ना, ही जगाला, दुनियाला कुणालाच दिसत नाही. फक्त मी घरात हाय, मी खाते, 2 टाईम झोपते, एवढंच दिसतंय. पण आता हे सगळ्यांना वाटत असेल की ही गाडी लेकाने घेतली, त्यांच्या मशीन असो, मोबाईल असो. नाही, मी माझ्या पैशानं, हां मला मोबाईल त्यांनी घेऊन दिला होता, फक्त हप्ता मी भरलं होतं. गाडी पण माझ्या पैशाने घेतली, जेवढं आम्ही आता काय पैसे भरलेत ना तेवढं माझं पैसे येतं. वॉशिंग मशीनला मी डाऊन पेमेंट भरलं ना, आता महिन्याचा हप्ता पण मी भरते. त्यांना मोबाईल घेतलेला त्याचा हप्ता पण मी भरला होता. म्हणजे आता हे सांगून नाही पटणार, पण ही खरी गोष्ट आहे. आता वाटेल त्याला खरं, ज्याला नाही वाटेल त्याला खोटं. मला आता कोणाला स्पष्टीकरण नाही द्यायचं, म्हणून मला वाटतं जाऊ दे, माझे पैसे गेले बुडीत. मी म्हणेल मी दान केलं, आता मला गाडी नको, काही नको, काही नको, मी हात नाही लावत गाडीला. माझं पैसे असून मला त्याला हात लावायची चोरी आहे. विचार करा मी किती सहन करत असं, लई सहन करते. सगळी कामं भिवून भिवून करावी लागतात मला. गावाकडच्या बायकांचं आयुष्य लय विचित्र असतं ना खरंच. आणि जे जर एक असं
घरातल्यांसोबत जर राहत असेल ना, त्याचं आयुष्य तर लई घाण. प्रत्येक गोष्टीत असं वागायचं नाही, तसं वागायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, प्रत्येक गोष्टीला टोमणं दिलं जातं. लय घाण असतं आयुष्य. भिवून भिवून राहायचं, इच्या मारत राहायच्या, बऱ्याचशा गोष्टी करत राहायचं. मी एवढं सगळं करून पण मला काय बोललं गेलं माहिती आहे त्या दिवशी, तू करतेसच काय, खाऊन खाऊन माजली या. कुठल्या अँगलने मी तुम्हाला माजल्यासारखी दिसते सांगा? लेकाच्या जेवावर खाऊन माजली या, काय नको काम, 2 दिवस उपाशी मारलं पाहिजे, असलं बोललं गेलं आहे मला यार. मी नाही विसरणार. मी आजपर्यंत म्हटले मी की मला कमेंट यायच्या की तू नको त्यांचं करत जाऊ, तुला काय देत नाही ती, घेत नाही ती, तर पण मी म्हटले तेव्हा जाऊ दे, त्यांचे कर्म त्यांच्या संग. पण नाही, आता जसा पुढचा तसा मी. आता नाही आहे मी त्यांच्या गोड बोलण्याला भाळणार. आता मी हा विचार नाही करणार मी नाही केलं तर ते मला काय बोलतील. मी करून पण मला ती तशीच बोलते ती, आणि मी नाही जरी केलं तरी सत्य आहे, ती मला तशीच बोलणार आहे. त्यामुळे मी करणारच नाही, खरं सांगते मी. बस आता चांगुलपणा सोडून दिला आहे मी. आता दुनिया तशी मी. इतकं वाईट वाटलं होतं ना, ती बोलत होती मी एक शब्द काढत नव्हते का नाही, काहीच बोलले नाही मी स्वतःला इतकं कंट्रोल केलं, कारण घरी कोणी नव्हतं. आणि त्या रागाच्या भरात जर मी स्वतःला काय करून घेतलं असतं ना, तर ह्यांना फरक नसता पडला. कारण ह्यांना तेच पाहिजे, फरक पडला असता ते माझ्या लेकराला पडला असता, कारण ती मनवाशी झाली असती, नवऱ्याला दुसरी बायको भेटली असती, ह्यांना दुसरी सून भेटली असती, नसती भेटली, काही म्हणजे झालं असतं पुढं, त्यांना ह्यांना काहीच फरक नसता पडला, माझ्या लेकराला पडला असतं. म्हणून मी शांत झाले. सासरा पण इतकं बोलत होता तरी पण मी काहीच नाही बोलले. जाऊ द्या, चला एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करीन काय झालं होतं काय नाही आहे ते सगळं. काय म्हणते, डाऊट आहे ना तो क्लिअर करीन. काय लावून आले, हातपाय धुतलं, वॅसलीन लावलं, टिकली लावली, फ्रेश पण होऊन आली. शर्ट इतका लांबलाय का नाही असं. चला बसा, हात दुखायला लागला माझा. होय, पावडर बिवडर लावून रेडी झाली. पावडर नाही का दिसतंय मला इथं. बरं असं, चला आता लागते मी पण स्वयंपाकाला. माझं बाळ बारकाय पण लय मोठ्या मोठी गोष्टी करतं, आणि मला समजवतं पण की असं नको करू, कशाला त्यांच्या नादाला लागते, कशाला त्यांचं मनावर घेते या, असं म्हणजे लय समजूतदारच्या गोष्टी करतं. असं द्या. तर चला असो, आता मी ब्लॉग थांबवते, कारण आता मी स्वयंपाक वगैरे करणार. ही काम मध्ये येते. सोनू तू पण तिथे बसली, आपण लय गरीब असल्यासारखं वाटतंय ना. इथं ना लय गॅप आहे बघा, इथं ना 2-3 बोटं बसते तेवढा गॅप आहे, त्यामुळे इथं असं ठेवावं लागतं, कारण इथं बेडकं वगैरे पण शिरते, ती काही पण शिरतं. हां, त्यामुळे ते आम्हाला ठेवावं लागतं, ते इग्नोर करा. आम्हाला करमत पण नाही, टीव्ही नाही ना, मोबाईल बघायला नसतो, काही नसतो. मी फक्त आता थंबनेल वगैरे तयार करून ठेवलं. मला इतकं भीत व्हिडिओ करावा लागतो, कारण मला थांबून पण नाही जमणार, कारण आता सोनूचं शाळेचा म्हणजे ह्यांना काय नाही घेणं देणं, रुपयाचा आम्हाला हातभार लावत नाही ती ना, घरातलं कुठलं धान्य वगैरे खायला देते ती. मी तांदळापासून विकत आणतो, ज्वारी बाजरी सगळं विकत आणतो आम्ही, भाजीपाला पण विकत आणतो. मला वाटतं ह्या वर्षी फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी किती वेळा रानातलं काय आणलं होतं. वांगी तर एकदाच आणली होती, ती पण चव नव्हती, अजून वांगी तशीच पडली ती, कारण मी केलीच नव्हती. ती वांगी चांगलीच लागत नाही ती. आणि अजून ह्यांचं म्हणणं आहे ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं, म्हणजे आमची उपासमारीची वेळ आणणार ही नक्की आहे. अजून आमचं घर व्हायचं आहे, सोनूची शाळा, तिचं लग्न, आमच्या काय इच्छा, अजून किती काय स्वप्न आहे ती आमची, आणि इथंच मारायला लागली. हो का, माझा नवरा म्हणला त्यांचं का मनावर घेते, आता आपण आता शून्यात वर यायला लागलोया, त्यांना जर आपल्याला हाणून पाडायचं असलं तर तू त्यांचं मनावर घेऊ नको. पण म्हणलं मनावर घेण्यासारखं नाही, हे मला बोललं फोनवरती, ह्याचा त्याचा फोन आला ना,
ह्याचा त्याचा फोन आला ना, तरी पण त्यांना तीच सांगणार की ती अशी आहे, ती अशी करते, ती तशी करते, म्हणजे बिना कामाचंच मला बदनाम करणार. मग कसं करू मी सांगा? भले तुम्ही मला साथ देताय पण तुमची घरातली मला बदनाम करते ती. मग हे घरातल्यानेच केलं तर बाहेरच्यांना काय वाटणार? हो, घरातलीच म्हणते ती जी म्हणल्यावर ही तशीच असेल ना, मग मला करू वाटेल का? मी हाऊस म्हणून करते का? तुम्हाला जेव्हापासून मी व्हिडिओ बनवते ना तेव्हापासून माझा नवरा ना घेतोच सुट्ट्या, कधी ना कधी घेतच असत, पण जेव्हा मी कमवत नव्हती ना तेव्हा माझा नवरा एक दिवस पण घरी नसायचा, रोज कामाला. ना आम्ही कधी कोणता सण केला न कधी कोणाच्या गावाला गेलो 4 दिवस राहिलो, कधीच नाही. ह्या टायमिंगला किंवा संध्याकाळ अंधार पडायचा आम्हाला जायला 8 वाजायच्या, 5-6 वाजता आम्ही घरून निघायचो, जास्तपर्यंत 8 वाजायचं. सकाळ पण दिवस उजडायला आम्ही आमच्या घरी निघून यायचो, म्हणजे कामावर जायच्या ओढीने निघून यायचो आणि संध्याकाळी पण काम करून जायचो, कारण काम नको बुडायला, काम बुडून चालणारच नव्हतं असं होतं. पण आता माझं थोडंफार येतं त्यामुळे त्यांना पण आराम भेटतो, घरी राहायला भेटतं, म्हणजे सुख भेटतं, थोडक्यात सुख भेटतं. जर तुम्हाला तुमच्या लेकाला सुख द्यायचं नसतं तर माझं काही नाही आहे, मला नाही बनवलं तरी आरामच आहे. मग मी खाणार बसून, मग खाणार मी बसून, मला काही घेणं देणंच नाही आहे ना. 2-2 शेंड्या म्हणल्या त्या, खालची केस बसना ते त्याचे तेल न लावल्यामुळं. असं चला चला आता मी स्वयंपाकाला लागते, ब्लॉग एंड करते, कारण आवाज येतोय. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि सासऱ्यांच्या गाडीचा पण आवाज येतोय. बाय बाय.